जालना जिले में किसानों ने पारंपरिक फसलों को छोड़कर बड़े पैमाने पर मिर्ची की खेती शुरू कर दी। इसमें हजारों हेक्टेयर में किसानों ने गर्मी में मिर्ची की फसल लगाई थी। इससे कुछ किसानों को अच्छी आमदनी भी हुई तो वहीं कुछ किसानों को असफलता भी हाथ लगी है। जालना जिले के भोकरदन तालुका के वड़ोद तांगड़ा के किसान अनिल तांगड़े ने सोयाबीन, मक्का, अरहर, कपास की पारंपरिक फसलों को तोड़कर नगद देने वाली मिर्च की फसल लगाई। गर्मी के दौरान अपने 2 हेक्टेयर क्षेत्र में उन्होंने इस फसल को उगाया। अच्छी आय की उम्मीद में उन्होंने इस फसल पर 5 से 6 लाख रुपए खर्च किए। 15 दिनों में ही उन्हें आमदनी भी होने लगी, लेकिन रातों रात फसल पर आए वायरस ने मिर्च की पूरी फसल को बर्बाद कर दिया। किसान अनिल तांगड़े के साथ ही हजारों हेक्टेयर क्षेत्र में किसानों द्वारा लगाई गई मिर्च की फसल पर भी वायरस आ गया है। फसल पर कई महंगी दवाओं का छिड़काव भी बेअसर साबित हुआ। ऐसे में इन किसानों ने मिर्च के पौधों को ही उखाड़ने का फैसला किया है। किसानों ने कृषि मंत्री धनंजय मुंडे से क्षेत्र के किसानों की कठिनाइयों पर ध्यान देकर वित्तीय सहायता की मांग की है। मिर्चीवर पहिल्यापासूनच व्हायरस आला, यावर्षी खूपच व्हायरस आला। असं वाटलं की मिरची चांगलं राहील, चांगलं पैसे निघतील ते होतील, पण यावर्षी काही बेनिफिट राहिलं नाही। ते आतापर्यंत आता 3 लाख रुपये खर्च झाला, पण ते खर्चसुद्धा मिळाला नाही। आता पस्तावलो आम्ही की सोयाबीनच पेरली असतील, मक्काच पेरली असतील, तेच बरं झालं असतं, पण आता ते सर्व उलटं सुलटं होऊन गेलं। जालना जिल्ह्यातला एक शेतकरी आणि ओढत तांगडा इथलं गाव आहे आणि मी सालाप्रमाणे 2 हेक्टर मिरची लागवड करत असतो। पण यावर्षी काय झालं, 2 हेक्टर मिरची लागवड केली, परंतु आपल्याला ते व्हायरस आल्यामुळं त्याच्यामुळं कत्ताईच भाव नाही भेटला। परत तो व्हायरस आला, त्याच्यात 1 रुपया आपल्याला निघाला नाही, आणखीन आपलं नुकसान झालं मिरचीमुळं। तर त्याच्यामुळं आपण पारंपरिक पिकं होते आपले पहिले, सोयाबीन, मक्का, सरकी, तर ते पिकं घेत असताना तर आपल्याला त्याच्यात पुरवठत नव्हतं। सोयाबीनला भाव नाही, मक्काला भाव नाही आणि कपाशीला भाव नाही, त्याच्यामुळं आपण मिरची पिकाकडे जास्त वळलो होतो। परंतु याच्याकडे वळत असताना यावर्षी मिरची जास्त लावली तर त्याला भावच नाही आला। हे आपलं त्याच्यावर रोगच खूप आला, त्याच्यावर थ्रिप्स फार आला आणि लाल कोळी, त्याच्यावर अनेक प्रकारचे रोग येतात, डावणी, आमकं ढमकं, भरपूर काही प्रकारचे रोग आहे त्याच्यावर। पण आता ते असं असल्यामुळं आपल्याला खूप तोटा आला। पण संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी आणि संबंधित कृषी मंत्र्यांनी आपल्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला, मायबाप सरकार आहे ना ते, त्यानं आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। तरी कोणत्याही प्रकारचं आपल्याकडे लक्ष देत नाही।